महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं कामकाज ठप्प. सॉफ्टवेअर अपडेटसाठी 3 दिवसांपासून यंत्रणा बंद. डिस्चार्जसाठी परवानगी नाही. रुग्णांचा खोळंबा. नाशिकमध्ये नाफेड घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई. कांदा व्यापार प्रमुख कुमार यांच्यासह पिंपळगावचे मुख्य लेखापाल हिमांशू यांचीही नाशिकमधून बदली. कांदा खरेदीमध्ये सरकारला लावला कोट्यवधींचा चुना. बातम्या आल्या म्हणजे अर्थसंकल्प फुटला नाही. शेतकरी आणि महिलांना बळ देणारा अर्थसंकल्प. विरोधकांच्या चांगल्या सूचनांचं स्वागत करणार. अर्थसंकल्पावरील चर्चेला अजित पवारांचं उत्तर. विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता. अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. अद्याप कुणाचीही माघार नाही. 11 जागांसाठी 14 उमेदवारी अर्ज. संभाजीनगरात भाजपचे माजी नगरसेवक पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार. भाजप सहमंत्री अतुल सावे. शिंदे गटाचे आमदार शिरसाटांना मोठा धक्का. विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटलांचं मोठं विधान. 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे. मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय घेणार. झी 24 तासच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जरांगे पाटलांची माहिती.